बोला. नमस्कार सर, माझं नाव रुद्राणी उमाकांत पोफळी आणि मी रामटेकवरून आली आणि मी नाविन्यपूर्ण गटामधून बोलते आहे. आणि ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांची चर्चा चालू आहे की वन्य प्राण्यांना कसं आपण थांबवलं पाहिजे, तर जसं मला आता सुचलेलं आहे, आता माझ्यापेक्षा खूप काही अनुभवी आणि तज्ज्ञ लोक इथे उपस्थित आहेत, पण मला असं वाटते की आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जंगलाच्या आजूबाजूला एक रडारची व्यवस्था करू शकतो, ज्याचं कनेक्शन सॅटेलाइटली राहील. ज्या प्रकारे आपल्याला मोबाईलवर वगैरे जसं कॉल्स येतात किंवा आपला मोबाईल सॅटेलाइटनी कनेक्ट असतो, तसं जर कुठला पण प्राणी जंगलाच्या बाउंड्रीच्या बाहेर गेला तर त्याचे फुटप्रिंट्स हे आपल्या AI सिस्टम मध्ये रजिस्टर्ड पाहिजे की, आणि त्याचं जे एक अलर्ट आहे ते आपल्या जे मेन सोर्स हब राहील, जसं आपलं एक फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याचं मेन हब राहील आणि तिथे एक अलर्ट आलं पाहिजे की हे प्राणी जंगलाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिथे एक अलर्ट येईल. जसं आग लागल्यावर फायर अलार्म वाजतो, त्या प्रकारे जंगलातून प्राणी बाहेर गेल्यावर एक अलार्म वाजला पाहिजे, जेणेकरून ते प्राणी जंगलाच्या बाहेर नाही जाणार. तर हे ठीक आहे, ही पण माझं सूचना चांगली आहे. suggestion AI टेक्निक आहे. आपण आत्मसात करतोच आहोत. त्याच्यावर रडारपणाचा तो खर्च रडारचा किती येतो, AI टेक्निकवरती किती खर्च येतो, तो कृषी खातं त्याच्यामध्ये किती पुढाकार घेईल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सूचना सगळं रेकॉर्डिंग होते. सगळ्या सूचना ह्या कायम तुमच्या लक्षात आमच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी नागपूरलाच हा विषय का घेतला, सुरुवातीला आपल्याला तास गेला तरी चालेल, पण या संदर्भातला कायमस्वरूपी निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.